नमस्कार. आज एक आणखीन इंटरेस्टिंग विषय घेतला आहे. देव दिसत का नाही? परमेश्वर ईश्वर दिसत का नाही? काल आपण समजून घेतलं आत्मा दिसत का नाही. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, मग आत्म्याविषयी सांगितलं परंतु देवाविषयी काहीच उल्लेख नाही. मुद्दाम ठेवला होता तो राखीव. कारण देव हा कन्सेप्ट पूर्णपणे वेगळा आहे. वेगळा आहे म्हटल्यापेक्षा आत्मा म्हणजे ब्रह्म आणि ईश्वर या भिन्न गोष्टी आहेत असं उपनिषद सांगतात. ते नीट आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे आपण त्यालासुद्धा जसं जीवात्मा आणि आत्मा एकच म्हणतो, तसं जीव जगत आणि ईश्वर हे ज्याच्यावर आधारित आहे त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. ह्याचा अर्थ ब्रह्म, जीव जगत आणि ईश्वर ह्या सगळ्या संकल्पना भिन्न आहेत. मग आता ईश्वर म्हणजे काय? ब्रह्म या अवस्थेतून मायावी शक्ती म्हणजे शक्ती स्वरूप ज्या सृष्टीची निर्मिती केली, म्हणजे ज्यांनी केली त्याला ईश्वर म्हणतात. मग आता निर्मिती झालेली आहे, आपण त्याचा अनुभव घेतोय. मग अनुभव घेण्याकरता देहाची निर्मिती आहे. चराचरमय सृष्टी ज्याने निर्माण केली, ज्याचा अधिकार त्याच्यावर आहे, तोच सगळं ठरवतो. आपण फक्त कल्पनेनं, विचारानं, तर्क मांडून असेल नसेल वादावादी करतो, भांडणं करतो, सगळ्या गोष्टी चालतात. परंतु ह्या सृष्टीची रचना, त्याच्या मागचे नियम, 5 तत्व पृथ्वी आप तेज वायू आकाश, 3 गुण रज तम सत्व, ह्या सगळ्या गुणांची निर्मिती आणि त्याच्यात हा मनुष्य देह जो फक्त अन्न खाऊन त्याची वाढ होती आहे. आपण भरपूर तर्क करून हे देवाचं अस्तित्व मी अमान्य करतो, मला तो दिसत नाही आहे, किंवा मी आहे म्हणतो. पण आहे म्हणतो म्हणजे बघितलं का त्याला? तो बघण्यासारखा आहे का? खूप प्रश्नाची निर्मिती होती. मुळामध्ये ह्या देहाची निर्मिती केली कुणी? ज्या विश्वाची निर्मिती झालेली आहे त्या विश्वाचा अनुभव घेण्याकरता एका माध्यमाची गरज आहे. आपण काल हे समजून घेतलं. ते माध्यम कुणी निर्माण केलं? ज्यांनी निर्माण केलं त्यालाच ईश्वर म्हणतात. पंचभौतिक आपल्याला देह मिळालेला आहे. या देहामध्ये सुद्धा तीच 5 तत्व आहेत जी ह्या साऱ्या सृष्टीमध्ये आहेत. पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि 3 गुण रज तम सत्व. म्हणजे निर्मिती जी आहे ती निर्मितीचा अनुभव घेण्याकरता एका माध्यमाची गरज आहे. त्याच माध्यमाला देह म्हणतात. म्हणजे थोडक्यात निर्माता आणि त्याचा अनुभव घेणारा, त्याचा निर्माता तोच आहे. पण मग तो दिसत नाही हा ज्या वेळेला प्रश्न येतो, तिथं नकळतपणे आपलं मन, जसं मी सारं जग ह्या पंचसंवेदनाच्या माध्यमातून साऱ्या जगाचा अनुभव घेतोय, तसं त्या देवाचा अनुभव का घेता येऊ नये? मग तो कसा असेल असं मन म्हणू लागतं. परंतु मनाला माहीत नाही आहे की तो कशा स्वरूपात आहे. त्याच्याकरताच गुरूंची फार नितांत गरज असते. सद्गुरू आपल्याला त्या देवाचं वर्णन म्हणजे तो आकृती स्वरूप नाही आहे. आपल्याला एखादी वस्तू पाहून ती मान्य करायची प्रवृत्ती आपल्याकडे असल्यामुळे शेवटी आपण या देहमाध्यमातून जगाचा अनुभव घेतो आहे. एखादी गोष्ट बघितल्याशिवाय मी त्याला मान्यता देणार नाही. मला दाखव बघू असं आपण नेहमी म्हणतो. मग देव आहे ना, मग दाखव बघू. कारण ते शेवटी मन आहे. त्या मनाला वाटतं मी बघितल्याशिवाय मी मान्यता देणार नाही. परंतु देव हा कन्सेप्ट, ईश्वर हा कन्सेप्ट मान्यतेवर आधारितच नाही आहे मुळी. तू मान न मान, तो आहेच. तो आहे म्हणजे तो कशा स्वरूपात आहे इथं प्रश्न आहे. इथं समजून घ्यायचं आहे. त्याचं स्वरूप आकारात पकडण्यासारखं नाही आहे. मग आता तो बघता येत नाही, अनुभवता येत नाही, मग तो आहे तरी कसा? तो कशा स्वरूपात विश्वामध्ये सामावलेला आहे? फुलामध्ये सुगंध म्हणून सामावलेला आहे. प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, माया अशा सगळ्या स्वरूपामध्ये त्याचं अस्तित्व आहे. निसर्गामध्ये, फुलांमध्ये सुगंध, स्वाद अशा स्वरूपात तो आहे. आपण त्याचा अनुभव घेत असतो. परमेश्वराचा अनुभव येत नाही असा एक क्षणसुद्धा जात नाही असं सद्गुरू सांगतात. आपण तरी त्याचं अस्तित्व म्हणजे काय, किंवा नसेलच किंवा नाहीच आहे असं म्हणायला तयार होतो. परंतु त्याचं अस्तित्व नाही असा एक क्षणही जात नाही. कारण त्याचं अस्तित्व सगळ्यात आधी आपल्या श्वासातच आहे. आपला श्वास जो आपण निर्माण करू शकतो का?
क्षणभर विचार केल्यानंतर लक्षात येईल की आपण काय करतो. आपण एखादी गोष्ट अमान्य करायला तयार होतो. मला हे पटत नाही, मला हे आवडत नाही, मला हे चालत नाही, मी हे मान्य करणार नाही. पण असं म्हणणारा जो हा देह आहे, ह्याच्यात नकळत जो अहंकार निर्माण झाला आहे ना, तो म्हणत असतो. कारण तो अहंकार का निर्माण होतो आपण समजून घेतलं. प्रतिबिंबित अवस्था जी या देहाच्या ठिकाणी, त्याला एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण होतं, म्हणून तो मी कोणीतरी वेगळा आहे. मग तो जो मी हा जो अहंकार आहे ना, त्याच्याच सगळे प्रॉब्लेम येतात. मग तो अहंकार घालवण्यासाठीच तर आपल्याला सद्गुरू साधना सूचित करत असतात की अहंकार कमी कर. अहंकार गेल्यानंतर त्या परमेश्वराचं अस्तित्व तुला जाणवायला लागेल. मग तो नाही असं एकही ठिकाण नाही असं कळायला लागेल. आपण आईच्या पोटात असताना कुठला मंत्र म्हटला म्हणून आपल्याला डोळे आले, ऐकायला यायला लागलं, श्वास घेऊ शकतोय, बोलू शकतोय, वेगवेगळ्या चवी घेतोय, स्पर्शज्ञान आहे. हे सगळं कोण? आपण निर्माण केलं का? त्याच्यामागे एक मोठी सिस्टीम कार्य करते आहे. त्या सिस्टीम कर्त्यालाच परमेश्वर म्हटलेलं आहे, त्यालाच ईश्वर म्हटलेलं आहे. म्हणून मनुष्य जीवन ईश्वराधीन आहे म्हटलेलं आहे. तोच चालवतोय. इथं अहंकार सगळं मी करतो म्हणतोय. जन्म का झाला आणि मृत्यूनंतर कुठे जाणार याचा काही पत्ता नाही आहे. परंतु अहंकार मात्र जबरदस्त. मी कशालाच मान्यता देत नाही. अरे पण साऱ्या विश्वाच्या निर्मितीमध्ये तोच आहे. शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये आपण जेवतो आणि झोपतो. पचन, श्वसन आणि रक्ताभिसरण कोण करतं? कुणामुळे होतं? आपली वाढ होती आहे. हे सगळं कसं चालू आहे? कोण करतं आहे? आपल्या हातामध्ये आहेत का ह्या गोष्टी? मी ठरवून माझं वय थांबवू शकतो का? मी जन्माला येण्या अगोदर मी कसा होतो आठवते का? काही माहिती नाही आहे. आणि मृत्यू ह्या सगळ्यांना येणार आहे म्हणून मलाही मृत्यू येणार आहे, एक दिवशी मरून जाणार आहे एवढंच फक्त कळतं आहे. पण मृत्यू म्हणजे काय आणि मृत्यूनंतर जायचं कुठं काही माहिती नाही आहे. मग आता हे सगळं चालवणारा जो कोणी आहे त्यालाच आपल्या शास्त्रामध्ये आपल्या सद्गुरूंनी संतांनी ईश्वर अशी संकल्पना, असा कन्सेप्ट दिलेला आहे की जेणेकरून त्याच्या अधीन सगळ्या गोष्टी आहेत. वातावरणामध्ये, निसर्गामध्ये सगळे ऋतू आहेत आपल्याला माहिती आहे. त्या ऋतू परत्वे, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, त्या ऋतूपरत्वे येणाऱ्या धनधान्य, फळफळावळ ज्याचा आपल्याला उपयोग आहे, आपण त्याचं सेवन करूनच आपली वाढ होत असते. त्या धान्यातूनच आपल्याला पौष्टिकता मिळून आपलं शरीर सुदृढ बनतं. मग ह्याची सगळी सोय तो परमेश्वर करतोय ना. त्या मातीमध्ये बी पेरल्यानंतर त्याची वाढ होते. ते पृथ्वी तत्व आहे. आप, तेज, वायू, आकाश ही तत्व त्याला मिळतात, त्याची वाढ होती. आणि मग तेच धान्य त्याचं सेवन केल्यानंतर आपली वाढ होती. शांतपणे समजून घेतल्यानंतर परमेश्वराचा प्रोग्रॅम, जसा आपण आता विज्ञानाची प्रगती करून किती परफेक्ट काही गोष्टी केल्या आहेत. जसं आता मी बोलतोय, रेकॉर्डिंग होते मोबाईलमध्ये, इंटरनेटवर मी अपलोड करतो, यूट्यूबवर, जगभर लोक बघतात. मग ह्याला कशी एक सिस्टीम आहे बॅकग्राऊंडला. ती जी बुद्धी आहे, ती बुद्धी देणारा कोण आहे? तोच तर ईश्वर आहे. आपण ईश्वर म्हटलं की लगेच आपलं मन काय करतं? त्याला काहीतरी एखादा आकारात पकडायला बघतं. कारण सगळ्या गोष्टी त्याला असं बघायच्या असतात. मनाचा तो गुणधर्म आहे. एखादी गोष्ट सांगितली, मग दाखव बघू. आपण लगेच म्हणतो की नाही, एखादी गोष्ट वर्णन केलं, हे मला जाऊन बघायचं आहे असं मनाला वाटत असतं. मग तसंच ईश्वर ही संकल्पना, हा कन्सेप्ट ज्या वेळेला माणसाला समजावला जातो, एखादा आपण लहान मुलाला सुद्धा, तो देव आहे बरं का, बाप्पा आहे, तो बघत असतो म्हटलं की तो मुलगा म्हणतो कुठं आहे, मला दाखव. हे स्वाभाविक आहे. परंतु आपल्याला जसजसं कळत जातं तसं आपण समजून घ्यायला पाहिजे की आपण त्याला डायरेक्टली बघू शकत नाही, अनुभवू शकत नाही असं आपण म्हणतो. खरं म्हणजे प्रत्येक अनुभवामध्ये तो आहे. म्हणजे नकळतपणे आपण तसा अनुभव घेतच असतो. आपण डोळ्यांनी बघताना, आपण डोळ्याच्या माध्यमातून निर्माता तिथं असल्याशिवाय आपण अनुभव घेऊ शकतो का? नाही. प्रत्येक ठिकाणी आपण आता विज्ञानाची एवढी प्रगती केलेली आहे, क्वांटम फिजिक्सपर्यंत आपली प्रगती आता झालेली आहे की क्वांटम म्हणजे त्या वेव्ह फॉर्ममध्ये ती एनर्जी कशी फ्लो होती. म्हणजे एनर्जीच आहे सगळीकडे, ती फॉर्म बदलती, एनर्जी संपत नाही कधी. हे सगळे आता शोध लागलेले आहेत. मग ती एनर्जी म्हणजे काय? त्या एनर्जीलाच त्यालाच गॉड म्हटलेलं आहे. मग ती आकार घेते. मग ते आकार घेतलेला अनुभव कोणाला मिळतोय? देहाला, म्हणजे आपल्याला. मग अनुभव कुणामुळे मिळतोय? तिथं ब्रह्म येतं.
नीट आपण व्यवस्थित समजून घेतला ना विषय, तर सगळ्या गोष्टी स्पष्ट होत जातात. आपल्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. वेद, उपनिषद, भगवद्गीता, सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी. म्हणजे जसं आपण मागच्या वेळेला आम्ही एकदा सांगितलं होतं की वेदांमध्ये पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असे 2 भाग आहेत. पूर्वमीमांसामध्ये सगळे यज्ञ, याग, होम, हवन, देवदेवता, विश्वाच्या निर्मितीचं कारण, अशा सगळ्या गोष्टी येतात. आणि उत्तरमीमांसेमध्ये मी कोण आहे, या सगळ्यामध्ये माझा रोल काय, मी नक्की कोण आहे, तोच साक्षी आत्मा ब्रह्म आहे, असं उत्तरमीमांसेमध्ये आपल्याला समजून घ्यायला मिळतं. त्यालाच वेदांत म्हटलेलं आहे. उपनिषदामध्ये शंकराचार्यांनी तोच विषय सांगितलेला आहे. आणि ब्रह्म, सत्य, जगन्मिथ्या वगैरे सगळे ही महावाक्य त्यांनी सांगितली. तो परमेश्वर, त्याचं स्वरूप काय आहे हे समजून घ्यायचं. म्हणजे सद्गुरूंना शरण गेल्यानंतर सद्गुरू आपल्याला ज्ञानी करतात. म्हणजे काय करतात, तर तो जो परमेश्वर ज्यांनी ह्या विश्वाची निर्मिती केली, तो त्या विश्वामध्ये कशा स्वरूपात सामावलेला आहे हे ते आपल्याला सांगतात, समजावून सांगतात आणि त्याची अनुभूती देतात. आणि अनुभूती घेण्याकरता देहशुद्धीकरण पाहिजे. त्या देहशुद्धीकरणाकरताच साधना आहे. मग ज्या वेळेला आपल्याला हळूहळू सूक्ष्म जगाची आपल्याला जाणीव व्हायला लागते, तिथं मग त्या परमेश्वराचं अस्तित्व, अरे तोच आहे सगळीकडे, तो प्रत्येक ठिकाणी आहे, तो नाही असं ठिकाणच नाही आहे असं लक्षात यायला लागतं. परंतु आपण आपल्या मनाकडे तो कारभार दिला की मन मग लगेच त्याला आकार द्यायला बघतं. की तो असा असेल, तसा असेल, मग दिसत का नाही आहे, मी काहीतरी करून बघणार. तू रोज प्रत्येक अनुभवामध्ये त्याला बघतोयस असं आपल्याला उपनिषद सांगतात. परंतु आपल्याला ते कळत नाही. प्रतिबोध विदितम मतम म्हटलं आहे, म्हणजे ते जे मूळ चैतन्य आहे प्रत्येक बोधामध्ये ते आहे. मग आता इथं एक वेगळा विषय आज मी थोडासा कनेक्ट करतो, म्हणजे पुढल्या भागात तो घेता येईल. की मग आता ही माया म्हणजे काय, आपण याच्या अगोदर थोडा विषय समजून घेतलेला आहे. त्या मायेमुळेच ह्या जगाचं अस्तित्व आपल्याला भासतं. मग त्या मायेमध्ये शास्त्रकारांनी म्हणजे उपनिषद वेदांतामध्ये खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक आहे विद्यामाया आणि एक आहे अविद्यामाया. अविद्यामाया म्हणजे हे सगळं जग मला दिसतंय हे खरं आहे आणि ह्याच जगामध्ये काहीतरी कर्म करायचं आहे आणि त्या कर्माचा परिणाम म्हणजे कॉज आणि इफेक्ट, ते कर्म भोगायला पुन्हा जन्माला यायचं आहे. म्हणजे जीव अवस्थेतून जीवात्मा अवस्थेमध्ये आपण आल्यानंतर त्या जीवात्मा अवस्थेतून पुढली अवस्था आत्मा म्हणून आहे ही प्राप्त करायची आहे. परंतु ती न कळाल्यामुळे पुन्हा पुन्हा आपण जीवात्मा अवस्थेतच जन्माला येतो आहे. ह्या प्रक्रियेमध्ये जो अडकतो तो अविद्यामायेमध्ये अडकतो असं म्हटलं आहे. मग आता विद्यामाया म्हणजे काय, ह्या सगळ्याच्या मागचं सत्य काय आहे असा ज्याला प्रश्न पडतो, तेव्हा ती विद्यामाया म्हणजे तो ईश्वरच, मायेचाच प्रभाव आहे सगळीकडे. परंतु तोच ईश्वर आपल्याला मूळ अवस्थेकडे घेऊन जातो. म्हणजे चैतन्य ज्याच्यातून निर्माण झालं ते ब्रह्म, ते ब्रह्म साक्षी स्वरूपात प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, त्याच्याशिवाय कशालाच अस्तित्व नाही आहे. म्हणून म्हटलं जीव, जगत आणि ईश्वर हे ज्याच्यावर आधारलेलं आहे त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे, त्यालाच आत्मा म्हटलेलं आहे. थोडासा विषय अवघड वाटेल, परंतु आपण सारखं ऐकलं ना की गोष्टी आपल्याला स्पष्ट होत जातात. एक आहे मूळ तत्व ज्याला ब्रह्म म्हटलेलं आहे, ते निर्गुण निराकारी आहे, ते फक्त अस्तित्व स्वरूपात आहे. मूळ ज्ञान, मूळ अस्तित्व, मूळ आनंद असं त्याचं स्वरूप आहे. परंतु ते कशातही इंटरफेअर करत नाही. परंतु ईश्वर म्हणजे ज्या ब्रह्म अवस्थेतून शक्ती स्वरूपात, माया स्वरूपात, माया शक्तीनं ह्या साऱ्या विश्वाची निर्मिती केली आहे आणि हे सगळं प्रगट झालेलं आहे जग. मग ते प्रगट झालेलं अनुभवण्याकरता देहाची निर्मिती आहे. आणि या देहाच्यामध्ये म्हणजे ह्या निर्मिती केलेल्या देहामध्ये तो असल्याशिवाय निर्मिती होईल का. आता आपण समजून घेतलं, अन्न खातो वाढ होते, आपण काय करतोय, आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे तो प्रत्येक ठिकाणी तो आहे. परंतु अनुभव म्हणून जे काही आहे, तो अनुभव घेणारा जो साक्षी म्हणून आहे तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जीवामध्ये आहे, त्यालाच ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि त्या ब्रह्म अवस्थेशिवाय अनुभव हा घडू शकत नाही. म्हणजे अनुभवच कोणी कुठला घेऊ शकत नाही. आपण आता अनुभव घेतोय, आपण समजून घेतलं की आत्मा का दिसत नाही या भागामध्ये, कारण तो आपणच आहोत. या देहाचा मी अनुभव घेतोय म्हणजे मी देह नाही आहे. विचाराचा अनुभव घेतोय म्हणजे मी विचार नाही आहे. मनाचा अनुभव घेतोय म्हणजे मी मन नाही आहे. अशा स्वरूपात नेती करत आपल्याला उपनिषद ब्रह्म या अवस्थेला जोडतात.
किंवा ब्रह्म अवस्था काय आहे ह्याचा आपल्याला बोध होतो. माझ्या अनुभवात जे आहे ते मी असू शकत नाही. अनुभव कशाचा येतोय? देहाचा येतोय. देहाचा निर्माता कोण आहे? ईश्वर आहे. असं हे समजून घेतलं ना तर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. ईश्वर कशातून निर्माण झाला आहे? ब्रह्म अवस्थेतून. म्हणजे उपनिषद म्हणतात नकळतपणे तूच ईश्वर आहेस, तूच ब्रह्म आहेस. म्हणजे देह ईश्वर आहे. त्याची निर्मिती डोळे कान म्हणजे आपल्याला पंचसंवेदना आहे, त्या माध्यमातून आपण जगाचा अनुभव घेतो आहे. मन आहे, विचार आहे, विचारातून आपण काय काय निर्माण केलं, अनेक गोष्टी निर्माण करतो आणि त्याच्या सगळ्याच्या पॉसिबिलिटीज त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. आपण जशी कल्पना करू, जसा विचार करू, मनात वाचिरे पूर्वसंचित केले म्हटले, ह्याचा अर्थ ओळखायचं. आपण जसं मनात निर्माण करतो त्याप्रमाणे आपल्याला पुन्हा त्याचा अनुभव मिळतो. कॉज अँड इफेक्ट ह्या धर्तीवर या साऱ्या विश्वाची रचना आहे. आपण जसा संदेश बाहेर पाठवू, आपला जसा थॉट असेल त्या थॉटप्रमाणे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. हे कायम चालू असतं. म्हणून कायम चांगले विचार करा म्हणतात, कारण चांगला विचार केला की आपल्या बाबतीत चांगलंच घडतं. सद्गुरूंचा कायम प्रयत्न असतो की हा विषय समजावा प्रत्येकाला. त्याच्याकरता देहात असलेले दोष जन्मजन्मांतराचे आपण सगळे घेऊन आलो आहे. ऋणानुबंध कर्म सगळे दोष आहेत ह्या 5 कोशांमध्ये. ते सगळे जर का स्वच्छ झाले तर मग तो ईश्वर सगळीकडे आहे कळायला लागेल. त्या सगळ्याचा मागं अनुभव साक्षी कोण आहे? तो आत्मा आहे, तोच ब्रह्म आहे हे कळायला लागेल. परंतु ते शुद्ध करण्याकरता साधनेची गरज आहे. म्हणून साधना, जसं आता मी सांगतो की 14-15 वर्ष मी ओंकार साधना करतोय, त्या साधनेचाच प्रभाव हा आहे की हा सगळा विषय तुम्हाला सांगू शकतो. ते फक्त सद्गुरूंची कृपा आहे की माध्यम विकसित झालं, माध्यम शुद्ध झाल्यानंतर मूळ अवस्था ही लपलेली नाहीच आहे. इग्नोरन्स आपल्याकडे आहे, तिकडं नाही आहे. परमेश्वर म्हणतो मी सदा आहेच, अरे मी कायमच होतो, तुझ्याबरोबरच होतो. तूच जागेवर नव्हतास त्याला मी काय करू? तू जसा विचार करतोस तसं तुला मिळत होतं, कारण तो नियम आहे, निसर्ग नियम आहे. तू जसा विचार करतोस, तू जसं काय कृती करतोस, जसं कर्म करतोस, जसा ऋणानुबंध करतोस, त्या ऋणानुबंधाची फेड करण्याकरता तुला पुन्हा जन्माला यावं लागणार आहे. तो निसर्गाचा नियम आहे. परंतु मी कोण आहे हे समजून घ्यायचं असेल तर मग चल माझ्याबरोबर. मग त्याच्याकरता थोडं तुला शुद्ध व्हावं लागेल, थोडं सात्विकता वाढवावी लागेल. रजतम सत्वगुण आहे, त्यामध्ये सत्वगुण जो आहे तो जर का वाढायला लागला, कारण ते सगळं तत्त्वज्ञान जे आहे ते सत्वगुणी आहे. त्याच्यातूनच आपल्याला त्या सूक्ष्म व्हायब्रेशनच्या स्वरूपात ह्या साऱ्या जगाचा विश्वविधाता त्याची जाणीव म्हणजे तो सगळीकडे आहे ह्याचं आकलन व्हायला लागतं, त्याचा बोध व्हायला लागतो. मग ईश्वर कोण आहे, मग ब्रह्म साक्षी सगळ्या गोष्टी स्पष्ट होत जातात. असा हा सारा मायेचा परमेश्वराचा खेळ आहे. परंतु तो समजण्याकरता आपल्याला एका गाईडची गरज असते. त्यांना सद्गुरू म्हणतात. सद्गुरूंच्या शिवाय आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजत नाहीत. म्हणून सद्गुरूंना शरण जाणं हे भयंकर महत्त्वाचं आहे. एकदा गुरूंना शरण गेलं की मग गुरु सर्व काही ज्याची गरज आहे आपल्याला ते देतात. म्हणून सद्गुरूंना कायम म्हणायचं, मला काय पाहिजे ते देऊ नका, तुम्हाला काय मला द्यायचं आहे ते द्या. तेव्हा बरोबर नेमकं सद्गुरूंना माहिती आहे की हा जो मनुष्य जन्माला आलेला आहे त्याला शुद्ध करून मूळ अवस्थेशी एकरूप करायचं आहे. तर असेच आपण विषय वेगवेगळे ह्यापुढं घेत जाऊया. तर अवश्य तुम्ही मला काही प्रश्न विचारू शकता. सद्गुरूंच्या कृपेनं मी सांगायचा प्रयत्न करीन, आणखीन एपिसोड करीन. धन्यवाद.